नमस्कार. विविधा गीता एक भाग झालेला आहे, त्याचा दुसरा भाग आज आहे. आणि विविधा गीतामध्ये आपण अगस्त्य गीता याचा अभ्यास करतोय, जाणून घेतोय काय आहे अगस्त्य गीता. पहिल्या भागामध्ये अगस्त्य गीतेबद्दल आपण अगस्त्य ऋषींच्या बद्दल माहिती बघितली. अगस्त्य गीता एकूण अध्याय किती ह्याचाही विचार केला. पहिल्या 3 अध्यायात काय आहे तेही आपण बघितलंय. आज आपण पुढच्या अध्यायांमध्ये काय सांगितलंय त्याचा अभ्यास करू, जाणून घेऊया. प्रथम प्रार्थना म्हणते. मंगलाचरणाचीच ही प्रार्थना आहे. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. मंगलाचरणाची दुसरी प्रार्थना. अगस्त्यां कुंभरा संभूतं मित्रावरुणनंदनं वातापि चापि संहातरं नमामि ऋषिसत्तमम्. आणि ज्या वेळेला रावणाशी युद्ध रामाला करायचं होतं, त्यावेळी त्याच्या अगोदर प्रभू श्री रामचंद्र अगस्त्य मुनींच्या आश्रमात गेले होते. आणि अगस्त्य ऋषींनी त्यावेळी रामाला धीर येण्यासाठी, रावणाशी युद्ध करायचे आता, रामाला धीर येण्यासाठी अगस्त्य हृदय स्तोत्र सांगितलेलं आहे. त्यातला एक श्लोक मी सांगणार आहे. आदित्य हृदयं पुण्यं सर्वशत्रु विनाशनं जयावह जपे नित्यं अक्षय परमं शिवम. थोडक्यात काय, शत्रूवर विजय मिळवण्यासाठीचा हा श्लोक आहे, पण तो आदित्य हृदयामध्ये स्तोत्रामध्ये आलेला आहे. आता आपण आजच्या व्याख्यानाकडे जाऊया. पहिल्या भागामध्ये आपण अगस्त्य गीतेतील 3ऱ्या अध्यायापर्यंत पशुपाल या नावाच्या पुरुषाची उत्पत्ती. आता इथे हा पुरुष जे नाव पशुपाल असलं तरी ह्या देहधारी जीवात्मा त्याची उत्पत्ती कशी झाली त्याच्याबद्दल जाणून घेतलंय. आणि अगस्त्य गीता म्हणजे भद्राश्व राजा आणि अगस्त्य ऋषी यांच्यामध्ये झालेला संवाद आहे. आणि हा संवाद जीवनातील दुःखांवर कशी मात करता येते ह्या भद्राश्व राजाच्या प्रश्नामुळे निर्माण झालेला आहे संवाद. जे भद्राश्व राजाने प्रथम विचारलं की जीवनातील दुःख येत असतात तर त्याच्यावर कशी मात करायची, त्यावेळेला जे काही उपदेश केलाय भद्राश्व राजाला अगस्त्य ऋषींनी ती अगस्त्य गीता आहे. आणि मग त्यावेळी अगस्त्य ऋषींनी त्रैवर्णिक पुरुषावर, आता त्रैवर्णिक म्हणजे काय तर सत्व रज तम 3 गुण ज्याच्यात असतात तो, आणि मन बुद्धी अहंकार. तर शरीर जीव आताच आपण पाहिलंय की पशुपाल म्हणजे जीवात्मा, मग हा जीव माणूस म्हणून जेव्हा जन्माला येत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये मन बुद्धी अहंकार आणि हे 3 गुण हे येतात. तर ह्यावर मात कशी करायची हे मोक्ष धर्माच्या 3ऱ्या अध्यायापर्यंत सांगितलेलं आहे. पहिल्या अध्यायापासून 3ऱ्या अध्याय. अवधूत गीतेचे एकूण 16 अध्याय आहेत. त्यापैकी हे विश्व शरीर कसं निर्माण झालं आणि विष्णूच त्याचा कसा करता आहे, रक्षण करता आहे, विस्तार करता आहे, हे त्या अनुषंगाने विष्णू सहस्रनामामधील महास्वनाहा या
हे जे विशेषण आहे भगवंताचं म्हणा विष्णूचं म्हणा, त्यानुसार आपण त्यावेळेला सविस्तर अर्थ ऐकलेला आहे. आणि संपूर्ण अगस्त्य गीतेचं सार एवढंच आहे की भक्तिपूर्वक विष्णूची उपासना करणाऱ्यांना चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते, दुःखातून तो मुक्त होतो आणि त्याला सुख लाभते किंवा इच्छित जे काही आहे ते त्याला मिळत राहते. असं संपूर्ण अगस्त्य गीतेचं सार आहे. मग 4थ्या अध्यायापासून ते 16व्या अध्यायापर्यंत वेगवेगळी व्रत सांगितली. ही व्रत म्हणजे अगस्त्य गीता, अगस्त्य ऋषी सुमारे 5 ते 10 हजार वर्षापूर्वी, रामायणाचा काळ म्हणजे 5 ते 10 हजार वर्षापूर्वीचा काळ, तेव्हा ती व्रत सांगितलेली आहेत. कालांतराने व्रत कमी होतात, व्रत करत नाहीत लोक, पण त्यावेळेला ज्या ज्या लोकांनी व्रत केली आहे, ज्या ज्या राज्यांनी व्रत केली आहे, त्या सगळ्यांना त्याचा उपयोग झालेला आहे, फायदा झालेला आहे. आणि म्हणून त्या अगस्त्य गीतेमध्ये अगस्त्य ऋषींनी जी जी व्रत सांगितली आहेत ती 4थ्या अध्यायापासून 16व्या अध्यायापर्यंत आहेत. आणि त्याचा आपण आज आढावा घेणार. संपूर्ण व्रत प्रत्येक अध्यायातलं संपूर्ण व्रताचं डिटेल सांगणार नाही, एका तासात ते काही होणार नाही, पण आपण ह्या 4थ्या अध्यायापासून बघूया. आणि ही व्रत म्हणजे भद्राश्व राजाच्या प्रश्नांना उत्तरादाखल दिलेले प्रत्येक अध्यायातील ही व्रत संकल्पना आहे सर्व. आणि ती त्यावेळी त्या राजाला सांगितली असतील, पण नंतर सुद्धा ऋषींनी जे काही सांगितलेलं आहे ते मानव जातीच्या कल्याणासाठीच सांगितलेलं आहे. ही व्रत जर आपणही श्रद्धेने केली तर आपल्याला सुद्धा सुख आणि शांती, समाधान, वैभव, जी जी व्रतामध्ये जे जे काही सांगितलं आहे ते सर्व प्राप्त होईल अशी श्रद्धा, विश्वास ठेवून ही व्रत करायला काहीच हरकत नाही. आणि योग असा आहे की आता नुकताच चातुर्मास सुरू झाला आहे, व्रत वैकल्यांचे दिवस सुरू झालेले आहेत. या व्रतांचं आपणही पालन केलं तरी आपला अनुभव आपण घेऊ, इतरांनाही तो सांगूया. तर अगस्त्य गीतेमधल्या 4थ्या अध्यायाचं नाव आहे उत्तम भर्ता प्राप्ती व्रत. उत्तम भर्ता प्राप्ती व्रत या अध्यायातील पहिल्याच श्लोकात भद्राश्व राजाने अगस्त्य मुनींना प्रश्न विचारला. काय? आता संस्कृत मधला श्लोक आहे म्हणून मी प्रथम तो सांगते तुम्हाला, सोपा आहे, नंतर अर्थही सांगते. विज्ञानोत्पत्ति कामस्य क आराध्यो भवेद्विज कथश्चाराध्यते सौ ही एतदाख्यायी भोद्विज. आता इथे कहा आराध्यो असा शब्द आलेला आहे, म्हणजे कोणाची आराधना करावी. विज्ञानोत्पत्ति कामस्य, आपल्याला माहित आहे ज्ञान आणि विज्ञानामध्ये विज्ञान म्हणजे संसार, मौलिकी पण सांगितलंय आणि आपणही अभ्यास केलेला आहे की विज्ञान म्हणजे संसार. तर विज्ञानोत्पत्ति कामस्य म्हणजे संसारिक पुरुषाने ज्याला ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे त्याने कशा प्रकारे आणि कोणाची आराधना करावी असा प्रश्न भद्राश्व राजाने विचारलाय. त्यावर अगस्त्य ऋषी म्हणतात, मनुष्य जन्माचं रहस्य आणि सर्व वेदांचं, देवांचं श्रेष्ठ दैवत हे विष्णूच आहे. त्यांना नमस्कार करणारा आणि त्यांची आराधना करणारा जो कोणी असेल त्याचे कल्याणच होते. आणि हे श्लोक 2 या अध्यायात 4थ्या अध्यायातल्या 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकात सांगितलेलं आहे. उत्तम भारता व्रत असं नाव आहे की नाही, तर हे व्रत नारदांनी अप्सरांना देखील सांगितलेलं आहे. आणि ते कसं, तर मी ते थोडक्यात लिहिलंय की वसंत ऋतूमधला शुक्ल पक्षातील द्वादशीला हे व्रत करायचं. त्या दिवशी विष्णूच्या मूर्तीभोवती लाल फुलांचं मंडल करायचं
उपवास करायचा आणि विष्णूची मनोभावे पूजा करायची. त्या रात्री गायन वादन नर्तन करावं आणि नंतर वैदिक ब्राह्मणाला दान द्यावं. सर्व दिशांना वाकून नमस्कार करावा आणि हे व्रत नारदांनी सांगितलं आणि अप्सरांनी ऐकलं आणि त्यानंतर त्यांना अप्सरांना सुद्धा विष्णू प्रसन्न झाले. म्हणून उत्तम भरता प्राप्ती व्रत असे या व्रताचे नाव आणि अध्यायाचे पण नाव आहे. नंतर 5व्या अध्यायामध्ये विष्णूच्याच प्राप्तीबद्दलचे व्रत अगस्त्य मुनींनी सांगितलंय आणि त्याला शुभव्रत असं नाव आहे. संपूर्ण अगस्त्य गीतेमध्ये एकूण 325 श्लोक आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त श्लोक ह्या अध्यायात आहेत. 5व्या अध्यायात शुभव्रत असं त्याचं नाव आहे. 59 श्लोक आहेत. हे व्रत 10 दिवसाचं आहे आणि मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला सुरू करायचं. 9 दिवस उपास करायचा आणि दशमीला माध्यान्ही स्नान करून विष्णूची पूजा करायची. त्या दिवशी एकदाच भोजन करायचं आणि पुन्हा चैत्रापासून 4 महिने आणि कार्तिक महिन्यात पण पुढे 4 महिने हे व्रत करायचं आणि व्रत संपल्यानंतर ब्राह्मणाला गाय दान द्यायची किंवा गायीची प्रतिमा पृथ्वीची प्रतिमा दान करावी. अशा प्रकारे विष्णूची पूजा केल्याने जो साधक आहे व्रतकर्ता आहे तो दीर्घायुषी होतो, सद्गुणी होतो, वेदज्ञ होतो, पुत्रप्राप्ती होते त्याला. आणि हे व्रत कोणी केलंय तर दृढव्रत राजाने हे व्रत केलेलं आहे. अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे हे व्रत दृढव्रत राजाने केलं आणि त्याने त्याला वत्सश्री नामक पुत्र झाला. वत्सश्री नावाचा त्याला मुलगा झाला आणि तो मुलगा झाल्यानंतर दृढव्रत राजा कुठे गेला तर इंद्रिय निग्रह करून हिमालयात तपश्चर्यासाठी गेला आणि विष्णूची स्तुती करू लागला हिमालयात जाऊन. आणि त्या स्तुतीचे वर्णन याच अध्यायामधल्या 32 ते 44 श्लोकापर्यंत केलेलं आहे. विष्णूची स्तुती. आता विष्णूची स्तुतीचं वर्णन मी इथे वेगळं का लिहिलेलं नाही कारण विष्णू सहस्रनामाची जी नावं आली आहेत ती सगळी नावं त्याच्यात आलेली आहेत. हे वर्णन विष्णू सहस्रनामात पण आलेलं आहे आणि ती स्तुती ऐकून भगवान विष्णू प्रसन्न झाले. आणि काय झालं तर बुटक्या ब्राह्मणाचं रूप घेऊन भगवान विष्णू आले आणि प्रचंड मोठं असं आंब्याचं झाड जे होतं ते एकदम लहान झालं. म्हणजे बोनसाय झालेलं झाड असतं की नाही अगदी तसं झालं. आणि मग दृढव्रत राजाला समजून गेला की हे विष्णूच्या दिव्य शक्तीचा हा प्रकार दिसतोय. हा चमत्कार घडला आहे तो विष्णूच्याच दिव्य शक्तीचा आहे. म्हणून राजाने त्या ब्राह्मणाला सांगितलं की म्हणजे जो ब्राह्मण आंब्याचं झाड होतं तो लहान झालं, आंब्याचं झाड लहान झालं तर त्या ब्राह्मणाला सांगितलं की तुमचं मूळ रूप दाखवा. त्यावेळी भगवान विष्णू आपलं मूळ जे शंख चक्र गदाधारी रूप घेऊन प्रगट झाले आणि राजाला वर मागायला सांगितलं. तेव्हा दृढव्रत राजाने मोक्ष मागितला आणि ते ठिकाण कुब्जाम्र म्हणून तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं अजूनही. त्या ठिकाणी केवळ ब्राह्मणालाच नव्हे तर कोणत्याही प्राण्याने तिथे शरीर त्याग केला तर त्याला मुक्ती मिळेल असा वर देखील दिला. आणि हे त्याच अध्यायामध्ये 53 ते 55 या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हे शुभव्रत नावाचं व्रत जो करेल त्याला वैभव प्राप्त होईल, मोक्षही प्राप्त होईल असं सांगून शेवटचा श्लोक इथे संपलेला आहे.
आता 6व्या अध्यायामध्ये 16 श्लोक आहेत आणि त्या अध्यायाचं नाव आहे धन्यव्रत. त्यात पण विष्णूचीच पूजा सांगितली आहे, पण विष्णूची पूजा अग्निरूपात करायला सांगितली, की विष्णूंना वैश्वानर समजायचं आणि त्या विष्णूच्या पायाची, उदराची आणि भुज रूपे म्हणजे भुज हात आणि छाती ह्या शीर्ष आणि संपूर्ण शरीराची पूजा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला सुरुवात करायची आणि पुढे चैत्रापासून 4 महिने आणि श्रावणापासून 4 महिने ह्या महिन्यांनी व्रताची सांगता करायची आणि मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणजे तो श्लोकच त्या गीतेत त्या अध्यायामध्ये दिलेला आहे. 6व्या अध्यायात काय, धन्योस्मी धन्य कर्मास्मी धन्य चेष्टोस्मी धन्यवान धन्येन आनेन चीर्णेन व्रतेन स्याम सुखी. असे म्हणून ती अग्नीची जी सुवर्ण प्रतिमा आहे, आता त्या काळचं आहे, म्हणजे त्या काळी सुवर्ण प्रतिमा करणं काही अवघड नव्हतं. त्याच्यामुळे त्या काळचं आहे ते, त्या सुवर्ण प्रतिमेला कुंकुम तिलक लावून ती प्रतिमा ब्राह्मणाला दान द्यायची. ह्या व्रतामुळे पूर्वजन्मीच्या पापांचा नाश होतो, जीवन सुखी होते, मुक्ती मिळते, अशी फलश्रुती श्लोक 12 ते 15 मध्ये सांगितले आहे. आणि हे व्रत धनद नावाच्या एका स्त्रीने सुद्धा केलेलं आहे. हे सगळे जे व्रत आहे ते करून सिद्ध झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. फक्त नुसतं पुराणात सांगितलंय किंवा ह्या अगस्त्य गीतेमध्ये सांगितलंय असं नाही, त्याचं प्रत्यक्ष केलेलं आहे आणि त्याचं फळ प्राप्त झालं. 7व्या अध्यायाचं नाव आहे कांती व्रत. त्यामध्ये 18 श्लोक आहेत एकूण आणि हे व्रत कोणी केलंय तर चंद्राने केलं आहे. त्याला तेज प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी केलंय, कारण दक्षाच्या शापामुळे चंद्राला क्षय झाला होता आणि त्याने आपलं तेज परत मिळवलं. ह्या व्रताचा विधी कार्तिक शुक्ल द्वितीयेला करायचा आणि विष्णूची बालकेशव रूपात पूजा करायची. विष्णूच्या चरणांना बलराम समजायचं आणि मस्तकाला केशव समजून पूजा करायची आणि द्वितीयेच्या चंद्राची सुवर्ण प्रतिमा करून त्याची पूजा करायची. वर्षाच्या शेवटी ही चंद्राची प्रतिमा पांढरं वस्त्र ब्राह्मणाला बोलवायचं, त्याचा सत्कार करायचा म्हणजे त्याची पूजा करायची आणि मग ते दान करायचं. अश्विनी कुमारांना द्वितीयेला सोमभक्षक असं मानावं. त्याच द्वितीयेचंच व्रत आहे हे, त्या दिवशी अश्विनी कुमारांना सुद्धा सोमभक्षक मानायचं आणि शेष आणि विष्णू म्हणून ते ओळखले जातात म्हणून त्यांना त्या दिवशी पूजा करायची त्यांची. शेवटच्या श्लोकात सर्व पूजा व नामे ही विष्णूची सांगितलेली आहे आणि इथे हा कांती व्रताचा अध्याय 7वा संपतो. पुढे 8व्या अध्यायामध्ये स्त्री आणि पुरुष यांना त्वरित वैभव मिळावं असं पहिल्याच श्लोकात अगस्त्य ऋषींनी सांगितलंय. 8व्या अध्यायात फाल्गुन महिन्याच्या तृतीयेला हे व्रत करतात आणि हे व्रत विशेष म्हणजे श्रीहरीची लक्ष्मीसह म्हणजे लक्ष्मी विष्णू आपण म्हणतो किंवा शिवपार्वती शंभू आणि उमेसह ह्यांची पूजा कशी करायची तर चंदन आणि फुलांनी पूजा 3 महिने करायची. यामध्ये सुद्धा लक्ष्मी विष्णूची प्रतिमा किंवा शिवपार्वतीची प्रतिमा अर्थातच सुवर्ण प्रतिमा ही वेदज्ञ ब्राह्मणाला दान द्यायची. त्यासोबत 6 भांडी घेऊन त्या 6 भांड्यामध्ये प्रत्येकी मध, तूप, तिळाचं तेल, गूळ, मीठ आणि गाईचं दूध हे 6 भांड्यामध्ये भरून ते दान करायचं. हे व्रत केल्याने 7 जन्मासाठी वैभव प्राप्त होतं.
आणि ह्या व्रताचं नाव आहे सौभाग्य व्रत. 19 श्लोकाचा हा अध्याय आहे. पुढे अविघ्न व्रत नावाचा 9वा अध्याय. त्यामध्ये अगस्त्य ऋषींनी भद्राश्व राजाला जी अनेक व्रत सांगितली त्यामध्ये हे व्रत म्हणजे तात्काळ संकट दूर होण्यासाठी सांगितलेलं व्रत आहे. ते कसं तर फाल्गुन चतुर्थीला हे व्रत करून भात आणि तीळ मिश्रित अन्न ग्रहण करायचं. आणि ते केव्हा ग्रहण करायचं? फक्त रात्री. त्यांचा होम करायचा, म्हणजे साधकाने ते ग्रहण करायचं. शिवाय भात आणि तीळ हे एकत्र करून त्याचे होमामध्ये पण हे दोन्ही टाकायचं. आपणही एरवी होम केल्यानंतर हेच टाकत असतो, भात आणि तीळ. तर ब्राह्मणांना सुद्धा तीळ आणि दुधाचे पदार्थ, तांदूळ आणि श्री गणेशाची सुवर्ण प्रतिमा दान द्यावी असं सांगितलं आहे. हे व्रत कोणी केलंय? हे सगर राजाने केलेलं आहे. आपल्याला माहित आहे, राजा भगीरथ ज्याने गंगा आणली पृथ्वीवर, त्याचे पूर्वज सगर राजा होता, त्याने हे व्रत केलेलं आहे. आणि त्याने कशासाठी केलंय? त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी. स्वतः रुद्राने सुद्धा हे व्रत केलेलं आहे आणि अन्य ज्ञानी आणि तपस्वी ऋषींनी सुद्धा हे व्रत केलेलं आहे. शांती व्रत नावाचा 10वा अध्याय. या व्रतामध्ये मनुष्याला शांती मिळण्यासाठी हे व्रत करायचं असं सांगितलेलं आहे. कार्तिक शुद्ध पंचमी ला रात्री शेषशाही विष्णूची पूजा, आणि ते करत असताना आता शेषशाही म्हणजे नागाचीच पूजा आहे. मग विष्णूच्या पायाला अनंत नाग समजायचंय आणि सर्व अंग नवनागांची नावं घेऊन पूजा करायची असं व्रत आहे. नागांना दुधानं स्नान घालायचं आणि नागाची सुवर्ण प्रतिमा दान करायची. फक्त 8च श्लोकांचा हा अध्याय आहे, शांतीव्रत नावाचा 10वा अध्याय. पुढे 11व्या अध्यायामध्ये सर्व कामनांच्या पूर्तीसाठी व्रत सांगितलं आहे. ते ज्या राजांचं राज्य भ्रष्ट झालंय आणि राज्य भ्रष्ट झाल्यामुळे त्यांना राज्य त्यांचं गेलं आहे, अशा राजांनी हे व्रत करावं, म्हणजे त्यांना परत राज्य मिळतं आणि त्यांची पापे नष्ट होतात. आणखी कोणी करावं? जर पुत्रहीन धनहीन लोक असतील तर त्यांनी सुद्धा हे व्रत करावं, त्याचं त्वरित फळ मिळतं. त्याचा विधी असा आहे की पौष महिन्याच्या शुक्ल षष्ठीला हे व्रत करायचं. प्रत्येक महिन्याच्या तिथी वेगळ्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे सांगावं लागतं हे की पौष महिन्याच्या शुक्ल षष्ठीला हे व्रत करून त्या दिवशी फक्त फलाहार घ्यायचा. विष्णूला कार्तिकेय समजायचं. बघा, आधीच्या ह्याच्यात विष्णूला नाग समजलाय, ह्याच्यात विष्णूला कार्तिकेय समजून त्याची पूजा करायची आणि व्रताच्या सांगतेला त्या कार्तिकेयाची सुवर्णाची प्रतिमा ब्राह्मणाला दान द्यायची. पुढचा अध्याय आहे 12वा अध्याय. त्याचं नाव आहे आरोग्य व्रत. अगस्त्य ऋषी आणि आरोग्य आपल्याला माहितीच आहे. 34 श्लोकांचा अध्याय आहे. आरोग्य व्रत या नावाच्या अध्यायामध्ये भद्राश्व, अगस्त्य ऋषी आणि वसिष्ठ ऋषी यांचा संवाद आहे. आता ते वसिष्ठ ऋषी मध्येच कसे आले ते आपल्याला या कथेवरून कळेल. अगस्त्य ऋषी भद्राश्व राजाला हे व्रत कसे करायचं हे सांगतात की ज्यामुळे सर्व पाप नष्ट होऊन परलोकामध्ये शाश्वत असं स्थान प्राप्त होतं. हे व्रत पूर्वी कोणी केलं आणि त्यामुळे त्याला आरोग्याची प्राप्ती कशी झाली हेही ते सांगतात. हे व्रत आहे 3 दिवसाचं, षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी. त्यामध्ये सूर्याची पूजा करायची. सूर्याला आदित्य, भास्कर, रवी, भानू,
सूर्य, दिवाकर, प्रभाकर ही सगळी नावं घेऊन सूर्याची पूजा करायची. आणि हे व्रत कोणी केलं तर प्रतापी राजा या नावाच्या राजाने हे व्रत 1 वर्षभर केलेलं आहे. नंतर तो राजा हे व्रत करून मानस सरोवराकडे गेला. मानस सरोवराकडे गेला तर आपल्याला माहित आहे की मानस सरोवर सगळे देवदेवता येत असतात आणि देवदेवतांचे समूह तिथे येत असतात. तर हा गेला असताना मानस सरोवराच्या मध्यभागी एक श्वेत कमल ह्या प्रतापी राजाने पाहिलं. अर्थातच राजा म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर नक्की त्याचे शिपाई म्हणा कोणीतरी गेलं असणार. तर त्या राजाने काय सांगितलं, ते श्वेत कमल आहे ना, तर त्याच्याबरोबर जो शिपाई गेला होता त्याला सांगितलं ते श्वेत कमल तोडून आण. आणि तो गेला शिपाई ते श्वेत कमल तोडायला. पण त्याने त्या कमळाला हात लावल्यावर, ते ब्रह्मकमळ आहे बरं का, पद्मकमळ, त्याला हात लावल्याबरोबर त्याचा स्फोट झाला आणि तो तिथल्या तिथे गेला शिपाई. हे सारथी, शिपाई नाही सारथी असं लिहिलेलं आहे. आणि मग त्यावेळी तिथे ब्रह्मदेवाचे पुत्र वसिष्ठ मुनी आले. म्हटलं नाही, ह्या तिघांचा संवाद आहे या अध्यायामध्ये. तर तिथे वसिष्ठ मुनी आले आणि त्यांनी सांगितलं की हे ब्रह्मपद्म आहे आणि हे फक्त 6 महिने दिसतं आणि त्याला फक्त लांबून नमस्कार करायचा असतो, त्याला तोडायला जायचं नसतं, त्याचं फक्त दर्शन करायचं असतं. तो अनंत परमात्मा आहे, परमात्म्याचं ते प्रतीक आहे. तू हे व्रत कर, प्रतापी राजाला सांगितलं, आणि ब्रह्मपद्माचं दर्शन घे. आणि तो स्फोट जो झाला ना, तो सारथी तर तिथे गेला, पण त्या स्फोटाचा परिणाम असा झाला की त्या राजाच्या अंगावर सुद्धा ते स्फोटाचे उडून आले कण, आणि त्यामुळे त्याला कोड फुटल्यासारखं झालं. मग हे व्रत केल्यामुळे त्याचं कोड सुद्धा गेलं प्रतापी राजाचं, असा उल्लेख आहे. तर कुष्ठरोग्यासारखे रोग सुद्धा याने जातात एवढे सांगून वसिष्ठ ऋषी अंतर्धान पावले. अगस्त्य गीतेच्या ह्या 34 श्लोकांचा जो अध्याय आहे तो इथे संपतो. पुढे 13वा अध्याय, 13व्या अध्यायामध्ये पुत्रप्राप्ती व्रत म्हणून सांगितलेलं आहे. भाद्रपद वद्य सप्तमीला संकल्प करायचा आहे. अष्टमीला पहाटे उठून विष्णूची पूजा करायची. आणि ती कशी करायची आहे तर देवकीच्या मांडीवर गोपींनी घेरलेला कृष्ण अशा रूपात त्या कृष्णाची पूजा करायची. आणि पूजेमध्ये काळे तीळ, तूप, दही, यव यांचा होम करायचा आणि ब्राह्मणांना भोजन द्यायचं. आणि उपास कसा सोडायचा तर बिल्वपत्र खाऊन उपास सोडायचा. आपल्याकडे आपण हरतालिकेचा उपास कसा सोडतो, रुईचं पान चाटून सोडतो. म्हणजे ह्या प्रथा आता बुडत गेल्या आहेत, पण हे आपल्याला माहिती असावं की असं होतं. तर बिल्वपत्र खाऊन मगच उपास सोडायचा. आणि हे व्रत कोणी केलं तर शूरसेन नावाच्या राजाने केलं होतं आणि त्याला वासुदेव नामक पुत्र झाला. हे व्रताच्या समाप्तीला गाय दान करावी ब्राह्मणाला असा उल्लेख आहे. प्रत्येक व्रतामध्ये दानाला महत्व दिलेलं आहे. पुढे 14वा अध्याय जो आहे तो शौर्य व्रत नावाचा अध्याय. तर शौर्य व्रत हा तर अध्याय अगदी छोटा, फक्त 6 श्लोक आहेत. भगवद्गीतेची आठवण येते. भगवद्गीतेमध्ये सुद्धा 12वा आणि 15वा अध्याय सगळ्यात छोटे आहेत. 18वा अध्याय सगळ्यात मोठा आहे
तसा हा आपण बघितला 59 श्लोकांचा अध्याय. तर शौर्य व्रत म्हणजे ह्या व्रतामुळे अत्यंत, त्यांनी असाच उल्लेख केला, अत्यंत भेकड माणूस सुद्धा धीट होतो, त्याला शौर्य प्राप्त होतं. यामध्ये मात्र उपासना विष्णूची न सांगता देवीची उपासना सांगितली, की देवीची पूजा वर्षभर करायची आणि अश्विन महिन्याच्या नवमीला उपास करून सांगतेला, कुमारिका आणि ब्राह्मण यांना भोजन द्यायचे. पुढे 15वा अध्याय सार्वभौम व्रत अशा नावाचा आहे. त्यामध्ये 15 श्लोक आहेत आणि हे व्रत कार्तिक शुद्ध दशमीला सुरू करायचंय, वर्षभर करायचंय आणि ब्राह्मणांची पूजा करायची, दश दिशांना नमस्कार करायचा आणि प्रार्थना करायची. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, गीता जयंती ह्या मोक्षदा एकादशी पासून जरी सुरू केलं तरी चालेल असा उल्लेख केलेला आहे. विष्णूची पूजा, ब्राह्मणांची पूजा आणि दश दिशांची पूजा हे यामध्ये सार्वभौम व्रत मनामध्ये मुख्य आहे. हे व्रत केल्याने विराज जो राजा होता त्याला दिव्य लोक प्राप्त झालेला आहे. पुढे 16वा अध्याय हा शेवटचा अध्याय. या अध्यायाचं नाव नारदीय पंचरात्र असं अध्यायाचं नाव आहे. राजा भद्राश्व यांनी अगस्त्य ऋषींना भगवान जनार्दन म्हणजे कृष्णाला अनेक चमत्कार केलेले पाहिले. कृष्णाने अनेक चमत्कार भद्राश्व राजांनी पाहिले की कृष्णाने खूप चमत्कार केले विष्णूच्या रूपाने. आणि मग स्वतः नारद मुनींना देखील ह्या विष्णूने रूप दाखवलेलं आहे, शंख चक्र गदायुक्त असं रूप दाखवलेलं आहे. एक हे केव्हा दाखवलं नारदांनी, तर 1000 वर्ष नारदांनी तपश्चर्या केली आहे म्हणून विष्णूंना हे रूप पाहायला, विष्णूचं हे रूप पाहायला मिळाले. 1000 वर्ष ध्यान केलेले नारदांनी कृष्णाचं, आणि म्हणून त्रैलोक्यात आपण नारदांचं नाव घेतो. तर श्री भगवान नारदांसमोर प्रगट झालेले आणि भगवानांनी सांगितलं की तू पुरुष सुक्तासकट यज्ञ करून 5 रात्र, पंचरात्र असं लिहिले की नाही, तर 5 रात्र वेदज्ञान प्राप्त करून घेऊन हे पुरुष सुक्तासकट जो व्रत करेल त्याला मी प्राप्त होतो. आणि हे व्रत करणारे लोक हे सत्वप्रधान होतात, सत्वप्रधानच होतात, रजो आणि तमोगुण त्यांच्यातले नाहीसेच होतात असं सांगितलेलं आहे. आणि हे सगळं नारदांना सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले. 16व्या अध्यायाचे एकूण श्लोक 20 आहे. वेद, भक्ती आणि 5 रात्र हा जो विधी सांगितलाय पुरुष सुक्त आणि यज्ञ, हे केल्याने भगवंताची प्राप्ती निश्चित होते असे या 16व्या अध्यायात सांगितलंय. अशा प्रकारे अगस्त्य गीतेचे हे 325 श्लोक आणि 16 अध्याय समाप्त झालेले. अगस्त्य ऋषींचे महात्म्य आणि त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी कोणाकोणाला त्याचा उपयोग झाला हे अगस्त्य गीतेमध्ये आहे. सर्व ऋषींचा हेतू एकच असायचा की मानव जातीला सुख, शांती, वैभव, आरोग्य प्राप्त व्हावं. आणि या सर्व अध्यायातील व्रतांची कथा अशाच प्रकारे सांगितलेली आहे. कोणकोणत्या राजांनी त्याचं अनुकरण केलं त्या त्याप्रमाणे त्यांना फल प्राप्त झालं हे आपण बघितलं. आता त्याचा परत एकदा थोडक्यात आढावा सांगते की
अगस्त्य गीतेमध्ये, अगस्त्य गीता मुळात कोणाची आहे? अगस्त्य ऋषींची आहे. भद्राश्व राजाने प्रश्न विचारल्यामुळे अगस्त्य ऋषींनी त्यांना उत्तर दिलेली आहेत. कारण गीता म्हटल्यानंतर उपदेश करणारा थोर कोणीतरी विभूती असतो, ऐकणारा कोणीतरी साधक असतो, जिज्ञासू साधक असतो. तर पहिली 1 ते 3 अध्यायामध्ये मोक्ष धर्म निरूपण असं सांगितलेलं आहे की कशामुळे मोक्ष प्राप्त होतो. 4था अध्याय उत्तम भरता प्राप्ती, त्याचे 20 श्लोक आहे. 5वा अध्याय शुभ व्रत, 59 श्लोक आहे. 6वा अध्याय धन्य व्रत, 16 श्लोक आहे. 7वा अध्याय कांती व्रत, 18 श्लोक आहे. 8वा अध्याय सौभाग्य व्रत, 19 श्लोक. 9वा अध्याय अविघ्न व्रत, 8च श्लोक आहे. 10वा अध्याय शांती व्रत, 6 श्लोक आहे. 11वा अध्याय कामव्रत, 12 श्लोक. 12वा अध्याय आरोग्य व्रत, 34 श्लोक. 13वा अध्याय पुत्र प्राप्ती व्रत, 12 श्लोक. 14वा अध्याय शौर्य व्रत, 6 श्लोक. 15वा अध्याय सार्वभौम व्रत, 15 श्लोक. आणि 16व्या अध्यायामध्ये नारदीय पंचरात्र, 20 श्लोक. अशा प्रकारे या अगस्त्य ऋषींनी जो काही उपदेश केलाय भद्राश्व राजाला, ती म्हणजे अगस्त्य गीता. ऋग्वेदामध्ये अगस्त्य ऋषींची पहिल्या मंडलामध्ये 26 सूक्त आहेत. आणि आपल्याला माहित आहे अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा. लोपामुद्रा ही राजकन्या होती, पण ऋषींच्याकडे आल्याबरोबर तिने राजकन्येचं सर्व ती विसरून गेली आणि ऋषी जसे राहत होते तशी ती त्यांच्याबरोबर राहायला लागली. हे पण आपल्यासारख्यांनी घेण्यासारखे. आता आपण बघतो मुलींच्या अटी अशा असतात की हे हवं ते हवं. तर अशा ऋषींच्या आपण जर कथा वाचल्या तर ह्या ऋषींचे आदर्श घ्यायला काहीच हरकत नाहीये की राजकन्या होती तरी सुद्धा एका पंचवटीत ती राहत होती, सगळं सोडून दिलं. तर लोपामुद्रा आणि अगस्त्य हे पुराणामधली प्रसिद्ध जोडी आहे. तर हे अगस्त्य ऋषींनी ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळात 26 सूक्त केलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळी सूक्त कोणाकोणाला आहे तर इंद्राला उद्देशून केली आहेत, काही मरुताला उद्देशून, काही अश्विनी कुमारांना, काही वैश्वदेवांना, काही बृहस्पतींना, काही अग्नीला उद्देशून केलेली आहे. अशा प्रकारे ही अगस्त्य गीता आपण 2 विभागामध्ये इथे संपवलेली आहे. विविधा गीता हे जे 3 खंड मंडळाने प्रसिद्ध केलेले आहेत त्याचा आधार घेऊन अगस्त्य गीतेबद्दल आपण जाणून घेतला आहे. पहिला अध्याय यूट्यूबवर आलेला आहे. पहिला जो भाग आहे तो यूट्यूबवर आलेला आहे, तुम्ही ऐकू शकता. आणि त्याला जोडून हा दुसरा ऐकला तर पूर्ण अगस्त्य गीता तुम्हाला नक्की समजेल. तुम्ही सगळ्यांनी छान ऐकून घेतलं. आणि आजच्या काळात व्रत सांगायचं, मला लिहिताना असं वाटत होतं की व्रत सांगायचं पण आपल्यालाही माहिती व्हायला हवी आहे की हे संस्कार आहेत. व्रत म्हणून त्याच्याकडे बघायचं नाहीये तर संस्कार म्हणून बघायचं आहे. आणि कुठल्याही काळामध्ये विष्णूची पूजा किंवा शंकराची पूजा, देवीची पूजा करणं हे योग्यच आहे, त्यात काहीच नाहीये. पूजा केल्याने नेहमीच आपलं कल्याणच होत राहणार आहे असंच या सगळ्या ऋषींनी आपल्यासाठी लिहून ठेवलं. धन्यवाद.